आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कृष्णा कृष्णा हरे कृष्णा हरे हरे। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हरे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण हरे प्रद्युम्न, जोपर्यंत तू कुंभकेतूच्या कक्षात जळणाऱ्या त्या यज्ञकुंडातील अग्नीला शांत करत नाहीस, तोपर्यंत तू कुंभकेतूचा वध नाही करू शकणार। आणि जोपर्यंत कुंभकेतू जिवंत आहे, शंभरासुराचा वध असंभव आहे। देवर्षी, मी समजलो नाही, कुंभकेतूच्या वधाचा त्या अग्निकुंडाशी काय संबंध आहे? कुंभकेतूची पत्नी कामिनीला साक्षात यमदेवतांकडून हे वरदान प्राप्त झाले की जोपर्यंत यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित असेल, कुणीही कुंभकेतूचा वध नाही करू शकायचा। याचा अर्थ हा झाला की कुंभकेतूशी युद्ध करायच्या आधी मला तो यज्ञकुंड आणि अग्नी नष्ट करावी लागेल। दैत्या, ताबडतोब जा, त्या घमेंडी प्रद्युम्नचा नाश करून ये।
प्रणाम असुरेश्वर. काय झाले? काय सांगू सुनबाई, काय सांगू? सांगा ना, काय झाले आहे? कसं सांगू पुत्री? माझ्यात ना सांगण्याचं धाडस आहे ना तुझ्यात ऐकण्याचं धाडस आहे. कसं सांगू की मी तुझा अपराधी आहे, मी तुझा अपराधी आहे. माझे अपराधी? आणि माझे? हो पुत्री हो. हे तुम्ही काय म्हणताय? त्या गवळ्याच्या पोराने प्रद्युम्नने माझ्या पुत्राचा कुंभकेतूचा देखील वध केला आहे. नाही, हे नाही होऊ शकत. हे असंभव आहे, हे असंभव आहे. हे होऊ शकत नाही, असंभव आहे हे. कृष्णपुत्र प्रद्युम्नसाठी काहीच असंभव नाहीये कामिनी, काहीही असंभव नाहीये. हा लहान सर्प तर द्वारकेच्या त्या महासर्पापेक्षाही जास्त भयंकर निघाला. एका मागून एक तो माझ्या पुत्रांना डसला आहे. त्याच्या डंखामुळे माझा कुंभकेतू सुद्धा वाचू शकला नाही. नाही, हे सत्य नाही. तुम्ही खोटं बोलताय तुम्ही. माझे कुंकू कसे काय पुसले जाईल? मी सौभाग्यवती आहे, सदा सौभाग्यवती. मी सुद्धा हे सत्य मानायला तयार नव्हतो कामिनी, परंतु सत्य हे सत्यच असताना. हे सत्य नाहीये. हे बघा, हा अग्निकुंड अजूनही जळतोय. माझे पती जिवंत आहेत. मी सौभाग्यवती आहे आणि कायम सौभाग्यवतीच राहीन. प्रत्यक्ष अग्निदेवांनी मला सांगितले, माझ्या पतीला अमर होण्याचे वरदान दिले आहे. तू या देवतांच्या बोलण्याला भुलू नकोस कामिनी. मी या देवतांना अगदी नीट ओळखतो. या देवतांनी माझ्या विरोधात चाल रचली आहे, कारस्थान रचलं आहे, कपट केलं आहे माझ्याशी. प्रद्युम्न सुद्धा यांच्यात सारखा कपटी आहे. तो कालचा बालक, सापाचं पिल्लू आज अजगर बनला आहे आणि एक एक करून त्याने माझ्या पुत्रांना गिळलं आहे. माझ्याच मुळे त्याने तुझ्या सौभाग्याला आपल्या तोंडचा घास केला. हे देवतांनी माझ्याशी केलेलं कपट आहे, लबाडी आहे. तू या देवतांवर विश्वास ठेवू नकोस कामिनी, नको ठेवूस विश्वास. मी सौभाग्यवती आहे, सदा सौभाग्यवती. अग्निदेवांनी माझ्या पतीला अमरत्व दिले. अग्निदेवांनी. अग्निदेव, तुझ्या या ज्वाला माझ्या पतीच्या चितेला सुद्धा जाळून टाकतील. जाळतील ना? मग मी तुला इथे का ठेवू? का ठेवू मी तुला इथे? का? कामिनी,
हे काय केलंस तू? माझ्या हवनकुंडांचा अपमान केलास. आता तुझा पती कुंभकेतू याला कोणी वाचू शकणार नाही, कोणीही नाही. काय? ते जीवित आहे? हो, तो जिवंत आहे. मग हे काय सांगतायत? कोण आहेस तू? कोण आहेस तू? हे सगळं काय आहे? ही सगळी प्रद्युम्नची माया होती. माया? मग मला का नाही दिसले? कारण तू या पवित्र यज्ञाचा प्रयोग असुर विद्येसाठी वापरून तू तिला अपवित्र केलंस. कारण तुझ्या डोळ्यांवर पडदा पडलेला आहे. कामिनी, तू आपला विनाश स्वतःच्या हाताने केलेला आहेस. या विनाशाची पहिली शिकार कुंभकेतू आहे. तो प्रद्युम्नच्या हाती मारला जाणार आहे, मारला जाणार आहे. युवराज, डोळे उघडा युवराज. आक्रमण! आक्रमण! कुंभकेतू!
नाही. नाही. मायावती, मायावती, काय झालंय तुला? काय झालंय? काहीच नाही झालंय. मला तर काहीच झालेलं नाहीये. तुम्हाला आश्चर्य नाही वाटत आहे स्वामी की मी अजून जीवित आहे? अरे, ज्या मातेचे जिचे सगळे पुत्र युद्धात मारले जात आहेत ती माता अजून जीवित आहे हे आश्चर्य नाही तर काय आहे सुरेश्वर? बोला, काय आहे? मायावती, भानावर ये. मायावती, भानावर ये. तू का वेड्यासारखं बोलत आहेस? हो, मला वेड लागलाय. वेड. मी आई आहे. आई आहे मी. माझ्या काळजाचे तुकडे मृत्युमुखी पडले. मग मला वेड नाही लागणार? मग कुणाला लागेल? तुम्ही तर निर्दयी आहात. त्रिलोकपती व्हायच्या लालसेत तुमच्या महत्वाकांक्षेपायी तुम्ही माझ्या सगळ्या पुत्रांचा बळी दिला. मायावती, तू माझ्यावर आपल्या पुत्रांच्या हत्येचा आरोप लावते आहेस, परंतु आपल्या पुत्रांची हत्या मी नाही केली, शत्रुपुत्राने केली आहे. हो, पण त्याचं कारण फक्त तुम्हीच आहात. तुम्ही काळाने दिलेल्या चेतावणीकडे दुर्लक्ष केलेत. काळाने तुम्हाला वारंवार चेतावणी दिली होती, पण तुम्ही तुमच्या शक्तीच्या घमेंडीत तुमच्या कानावर हात ठेवले होते. मायावती, मी तुझे अर्थहीन बोलणे ऐकणार नाहीये. आज तुम्हाला ऐकावंच लागेल. माझ्या हृदयातून निघणारी प्रत्येक वेदना तुम्हाला ऐकून घ्यावी लागेल. तुम्हीच द्वारकाधीशाशी जाणून बुजून युद्ध केलं होतं. तुम्हाला काळाने पुढे जाण्यापासून थांबवलं होतं. दासीच्या हातून आरतीचं तबक खाली पडलं होतं, पण तुम्ही विनाशाच्या मार्गावर पहिलं पाऊल टाकलं होतं. आणि त्या युद्धात माझा पुत्र मायासूर मारला गेला होता. त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी म्हणून मी प्रद्युम्नचा मृत्यू घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यात माझ्या सगळ्या पुत्रांना तुम्ही यमसदनी पाठवलेत. नाही. प्रतिशोधाच्या असुरी भावनेने मला सुद्धा आंधळ केलं होतं. मी रुक्मिणीची कूस रिकामी करण्याचा प्रयत्न केला आणि आज माझी कूस उजाड झाली आहे. रुक्मिणीची कूस अवश्य रिकामी होईल मायावती, अवश्य रिकामी होईल. मी माझ्या पुत्रांचा मारेकरी प्रद्युम्नला जिवंत सोडणार नाही. सर्वनाश करेन मी, सर्वनाश. सर्वनाश तर झालाच आहे. झालाय महाराज, झालाय सर्वनाश. असुरांचे हे राज्य आता स्मशान भूमी बनली आहे आणि या स्मशान भूमीमध्ये तुम्ही माझी चिता सुद्धा पेटवा. मला सुद्धा माझ्या पुत्रांसोबत मरून जायची इच्छा आहे. हो, मरून जायचं आहे, मरून जायचं आहे मला. मायावती, तुला सुद्धा जर का माझी साथ सोडायची असेल तर जा, सोड. परंतु मी प्रद्युम्न आणि तो गवळी कृष्ण यांना सोडणार नाहीये, नाही सोडणार. हे कृष्णा, मला माहिती आहे या सगळ्याच्या मागे तुझीच प्रेरणा आहे. तूच चाल केली आहेस. तूच हा संहार केला आहेस. हे द्वारकाधीश, एक दिवस तुझे कुळ सुद्धा संपून जाईल. तुझ्या परिवाराचा असाच नाश होईल, विनाश होईल.
विनाश होईल. प्रभू, कामिनीने किती भयंकर शाप दिलाय. तिची इच्छा आहे की सगळ्या यादव कुळाचा संहार व्हावा. देवी, आपल्या पतीचा कुंभकेतू याचा मृत्यू झाल्यानंतर कामिनी खूपच दुःखामध्ये आहे. आता ती काय बोलते आहे ते सुद्धा समजत नाहीये. हा काळाचा प्रश्न आहे देवी. शम्रासूर आणि कुंभकेतू जेव्हा पृथ्वीवर अन्य राजांचा भीषण संहार करायचे तेव्हा हीच कामिनी विजयोत्सव साजरा करायची. आणि जेव्हा प्रद्युम्नने कुंभकेतूच्या इतर भावांचा वध केला तेव्हा हीच कामिनी अग्निकुंडातून येणाऱ्या ज्वाळांकडे बघून जेव्हा तिला कळलं की कुंभकेतू सुरक्षित आहे तेव्हा आनंदाने वेड्यासारखी हसत होती. त्यावेळीही जेव्हा मंदाकिनीने कामिनीला चेतावणी देऊन युद्ध थांबवायचा प्रयत्न केला होता तेव्हा हीच कामिनी असं म्हणाली होती की आता धनुष्यातून बाण सुटलेला आहे, मी त्याला आता कसं थांबवणार. तर मग आता हा विलाप कसला आहे. कामिनीला सुद्धा युद्धाचे परिणाम माहिती होते देवी. युद्धाचा अर्थ असतो हिंसा आणि विनाश. प्रभू, आपण ही हिंसा आणि विनाश टाळू शकलो नसतो का. देवी, अशा वेळी जर का आपण हिंसा आणि विनाश टाळला तर याचा असा अर्थ होतो धर्माने अधर्मासमोर आपली मान झुकवली आहे, सत्याने असत्याला प्रणाम केला आहे आणि न्यायाने स्वतःच्या हातांनी अन्यायाची स्थापना न्याय मंदिरात केली आहे. देवी, हे सगळं योग्य आहे का. नाही प्रभू, नाही. असा अनर्थ तर अजिबात योग्यच असू शकत नाही. पृथ्वी लोकावर धर्माची स्थापना झाली पाहिजे आणि अधर्माचा कायम विनाश व्हायला हवा. देवी, पृथ्वी लोकावर असत्य, अन्याय आणि अधर्माशी सदा सर्वदा युद्ध चालूच राहील. यामध्ये हिंसा सुद्धा अवश्य होईल, पण अधर्माचा नाश करण्यासाठी केली गेलेली हिंसा ही हिंसा नाही तर धर्मयुद्ध आहे. प्रद्युम्न सुद्धा धर्मयुद्धच करत आहे. या पृथ्वी लोकावर सत्य, न्याय, धर्म आणि नीतीची स्थापना करण्यासाठी असत्य, अन्याय, अधर्म आणि अनीतीचा विनाश करतो आहे. ज्यावेळी प्रद्युम्न शम्रासुराचा वध करेल तेव्हा सत्य, न्याय आणि धर्माची स्थापना करण्याचा उद्देश काही प्रमाणात पूर्ण होईल. प्रभू, आता आधीच इतका विनाश झालाय. शम्रासुराचे सगळे पुत्र मारले गेलेत. मग आता काय शम्रासूर असत्य, अधर्म आणि अनीतीच्या मार्गावरून बाजूला होऊन सत्य, धर्म, नीती या मार्गाचा स्वीकार करेल. असंभव आहे देवी, असंभव. पण तरी शम्रासुराला विचार आणि पश्चाताप करायची संधी अवश्य दिली गेली पाहिजे. मी देवर्षी नारदांना शम्रासुराला भेटायला पाठवलेलं आहे. ते नक्कीच शम्रासुराला पुन्हा एकदा सत्याचा मार्ग दाखवून देण्याचा प्रयत्न करतील. तर बघूया याचा शम्रासुरावर काय परिणाम होत होते. नारायण 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 नारायण. प्रणाम देवर्षी.
तुम्ही मला आशीर्वाद नाही दिला. शंभरासूर, हा स्मशान घाट आहे. इथले यज्ञकुंड नाही जळत, इथे चिता जळत आहेत. मनुष्य आपले प्रियजन आणि मित्र परिवाराला सोडून इथून निघून जातो. ही स्मशानभूमी जीवनाला मृत्यूने आखून दिलेली सीमारेखाच आहे. हिच्या एका बाजूला हे नाशवंत जग आहे, मोह आहे, माया आहे, आसक्ती आहे. इथे प्रत्येक वस्तू प्राप्त करण्याची आशा आहे, सगळी स्वप्ने साकार करण्याची इच्छा आहे. दुसऱ्या बाजूला असीम शांतता आहे, मुक्ती आहे, विशाल आणि अनंत काळ आहे. कुठलीही इच्छा नाही, कुठलीही आशा नाही, परमसंतोष आहे. मनुष्य जेव्हा स्मशानभूमीवर येतो आणि चितेवर जीवनाच्या अवशेषांचा भस्म होताना बघतो, तेव्हा या अर्थहीन जीवनाचे रहस्य त्याला नीट समजून येते. आणि काही काळासाठी तो या मायाजालातून बाहेर पडतो. आसक्तीच्या जागी तो विरक्तीने भरून जातो. जगावरून त्याचे मन उडून जायला लागते. सगळे त्याग करून संन्यास घेण्याची भावना त्याच्या मनात घर करायला लागते. जळणारे मृतदेह बघून त्याचे मनोबल तुटून जाते. शंभरासूर तुटून जाते. परंतु शंभरासूर, तू मात्र या स्मशानभूमीत येऊन सुद्धा नाही बदललास. तुला अजूनही मोह होतोय आणि स्मशानभूमीमध्ये जगाच्या गोष्टी करतो आहेस, युद्धाचा विचार करतो आहेस. मी इतका दुबळा आणि कोमल नाहीये देवर्षी की युद्धात झालेल्या प्राणहानीबद्दल विलाप करत राहीन. जे सूड घेऊ शकत नाहीत तेच पश्चाताप करतात. मी माझ्या पुत्रांच्या मृत्यूचा सूड अवश्य घेईन, अवश्य घेईन देवर्षी, अवश्य घेईन. मी प्रद्युम्नला जिवंत सोडणार नाही देवर्षी, नाही सोडणार. शंभरासूर, तू स्वतः अमर नाहीस किंवा दुसऱ्या कोणाला मृत्यू देणे हे तुझ्या ताब्यात नाही. जर का असे असते तर तू प्रद्युम्नची हत्या तेव्हाच करू शकला असतास जेव्हा तो एक छोटासा बालक होता. तू तुझ्या तलवारीने प्रद्युम्नला मारू शकला असतास का? नाही शंभरासूर, नाही. विधात्याच्या इच्छेविना कोणीही कोणाला मारू शकत नाही. तुझी तलवार त्यावेळी पुष्पहारामध्ये सुद्धा बदलली गेली असती. परंतु अजून पुष्कळ व्हायचे होते, त्यामुळे हे होणे शक्य नव्हते. म्हणून तुला भ्रमित केले गेले. शंभरासूर, अजूनही वेळ आहे. धर्माच्या मार्गावर ये, अहंकाराचा त्याग कर आणि भगवंत श्रीकृष्णाला शरण ये. मुक्ती, मोक्ष आणि भल्याचा हाच अंतिम मार्ग आहे. याचा अर्थ की तो गवळी अजूनही मला घाबरत आहे. म्हणूनच माझ्याशी युद्ध करायला घाबरतो आहे आणि तुम्हाला शांतीदूत बनवून या स्मशान भूमीत माझ्याकडे पाठवलं आहे. देवर्षी, शंभरासूर कृष्णाला शरण कधीही जाणार नाही, कधी नाही. जा मुनिवर, जा. त्या गवळ्याला जाऊन सांगा की शंभरासूर प्रद्युम्नचा वध करून द्वारकेच्या दिशेने पाऊल टाकणार आहे. तो गवळी मला शरण यायला सांगतोय, परंतु मी त्याला मृत्यूच्या शरणी पोहोचवणार आहे. अवश्य पोहोचवणार आहे मुनिवर, अवश्य पोहोचवणार आहे. मुनिवर, या चितांच्या ज्वाळा शांत होऊन जातील, परंतु माझ्या मनामध्ये
जो सुडाचा ज्वालामुखी भडकला आहे तो कृष्ण आणि प्रद्युम्नच्या रक्ताने शांत होईल. परंतु वगैरे काहीच नाही देवर्षी. शंभरासुराने जो निर्णय घेतला आहे तो कोणीही बदलू शकत नाही. युद्ध अटळ आहे. युद्ध हे होणारच आणि अवश्य होईल. अवश्य होणार देवर्षी. नारायण 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 नारायण. प्रभू, शंभरासुराने तर पश्चातापाची ही शेवटची संधी सुद्धा घालवली. ज्या आत्मविश्वासाने शंभरासुराने देवर्षींना उत्तर दिले त्या आत्मविश्वासाची मला भीती वाटायला लागली. इतका भीषण संहार झाल्यावर मोठ्यातला मोठा योद्ध्याचा आत्मविश्वास सुद्धा नष्ट होतो. पण शंभरासुराचा आत्मविश्वास अजूनही नष्ट झाला नाहीये. तो अभेद्य आहे. देवी, तुम्ही ज्याला शंभरासुराचा आत्मविश्वास समजत आहात तो आत्मविश्वास नाहीये, तर आत्मवंचना आहे. स्वतःला फसवण्यासारखं आहे. आत्मवंचना? हो देवी, आत्मवंचना. स्वतःला महाकाळ समजणारा शंभरासूर काळाचे संकेत समजू शकलेला नाही. ही आत्मवंचना नाही तर आणखी काय आहे? पण प्रभू, शंभरासूर आणि त्याचे पुत्र यांच्यात समानता होऊच शकणार नाही. दोघांमध्ये आकाश पाताळाचा फरक आहे. शंभरासूर अतिशय भयंकर आहे. शंभरासूर महान पराक्रमी आहे, बलवान आहे, शक्तिमान आहे, अस्त्र आणि शस्त्र विद्यांमध्ये निपुण आहे, मायावी आहे. प्रद्युम्नला तर कुंभकेतू सारख्या सामान्य योद्ध्याने सुद्धा बेशुद्ध केलं होतं. इथे तर त्याला शंभरासुरासारख्या अजेय योद्ध्याशी युद्ध करायचे. जर का प्रद्युम्नाला शंभरासुराच्या शक्तीविषयी माहिती नसेल तर अनर्थ होईल प्रभू. हे सगळं एका मातेचं ममत्व बोलतं आहे, एक देवी नाही. देवी, तुम्ही कदाचित भानामतीला विसरता आहात. शंभरासुराचा वध करण्यासाठीच कामदेवाने प्रद्युम्नचा अवतार धारण केला आहे. हे तर तुम्हाला माहिती आहे ना? आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की शंभरासुराच्या वधाची जबाबदारी जितकी प्रद्युम्नवर आहे तितकीच ती भानावतीवर सुद्धा आहे. भानामती पृथ्वी लोकावर असणं हे केवळ प्रद्युम्नसाठीच योजलं आहे. देवी, हे चिरंतन सत्य आहे की एका स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे. स्त्री 3 रूपांमध्ये पुरुषाच्या जीवनात येते: कन्या, पत्नी आणि माता. कन्या कुळाचा सन्मान वाढवते. पत्नी पतीचा अभिमान असते आणि माता ही पुरुषासाठी देवी समान असते. देवी, स्त्री आपल्या प्रत्येक रूपात पुरुषाला त्याचं कर्तव्य पार पाडण्याची प्रेरणा देते. संकट काळामध्ये स्त्री आपला स्तर वाढवून कधी पिता, कधी पती, कधी पुत्राच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक आव्हानाला तोंड देते. प्रद्युम्नसाठी भानामती ही केवळ माता नाहीये तर गुरु सुद्धा आहे. आता गुरुमाता स्वतः प्रद्युम्नला शंभरासुरापासून सावधान आणि सतर्क करण्यासाठी येईल. तुम्ही उगीच चिंता करत आहात. माताश्री, तुम्ही इथे? हो पुत्रा, तू असं नको समजूस की हे युद्ध तू एकटा लढतोयस. मी सुद्धा तुझ्या बरोबर आहे. खूप वेदना होत आहेत का?
किती घाव घातले आहेत त्या दुष्टांनी तुझ्या शरीरावर. माताश्री, हे घाव माझ्या शरीरावर झाले आहेत, पण वेदना तुम्हाला होत आहेत. तुला इतके घाव झाले आहेत आणि तू हसतोयस. हे फक्त घाव नाहीत माताश्री, हे एका योद्ध्याच्या देहाची शोभा वाढवणारी आभूषणं आहेत. योद्ध्याच्या शरीरावर असलेला घाव त्या योद्ध्याचं शौर्य आणि पराक्रमाची कहाणी सांगतात. थांब पुत्रा. हे घे पुत्रा. माताश्री, उद्या माझ्या शरीरावर नवे घाव असतील आणि ते नवे घाव तुम्हाला शंभरासुराच्या वधाची गोष्ट सांगतील. पुत्र प्रद्युम्न, शंभरासुराच्या पुत्रांच्या वधासारखा शंभरासुराचा वध सोपा नाही. शंभरासुर दुराचारी आहे, अधर्मी आहे, अनाचारी आहे, परंतु तरीही तो एक महान योद्धा आहे. तो पराक्रमी आणि शौर्यशाली आहे. म्हणूनच त्याने देवतांवर सुद्धा विजय मिळवलाय. त्याचा वध तर काय, त्याला हरवणं हे सुद्धा कठीण कार्य आहे. जर का तू शंभरासुराशी अतिशय गंभीरपणे युद्ध केलं नाहीस तर मोठा अनर्थ होईल पुत्रा. कारण त्याच्याकडे अनेक शक्ती आणि अस्त्र तर आहेत, त्याशिवाय त्याच्याकडे एक अमोघ शस्त्र आहे ज्याचे नाव आहे मुदगर. वृत्तप्रद्युम्न, हे मुदगर ते शस्त्र आहे जे शंभरासुराने आधी देवी माता पार्वतीकडून वरदान म्हणून मिळवले होते. जर का शंभरासुराने या शस्त्राचा प्रयोग जर तुझ्यावर केला तर तुझ्याकडे त्याला विफल करण्याचे सामर्थ्य नाही. देवता, दानव आणि मानव या तिन्ही लोकांसाठी हे मुदगर असे शस्त्र आहे ज्याला काहीही तोड नाही. याच मुदगर शस्त्रामुळे शंभरासुर अजेय झाला आहे. कारण ह्या मुदगराचा आधी माता पार्वतीने स्वतःच्या तपस्येने आविष्कार केला आहे आणि याच मुदगराने देवी माता पार्वतीने शुंभ आणि निशुंभचा वध केला होता. माताश्री, मग तुम्हीच सांगा, शंभरासुराला पराभूत करण्यासाठी मी काय केले पाहिजे? पुत्र प्रद्युम्न, आता आपल्याला देवी माता पार्वतीच्या शरणी गेले पाहिजे. या शस्त्राच्या सुरक्षेचे कवच स्वयं देवी माता पार्वतीच आपल्याला देऊ शकेल. त्यांचेच स्मरण करावे लागेल आपल्याला. ये पुत्रा. हे आदिमाते, हे शिवप्रिये देवी पार्वती, आपल्याला माझा प्रणाम. मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्ही माझी रक्षा करा. मला दर्शन द्या माते, मला दर्शन द्या. अशा प्रकारे भानामती आणि प्रद्युम्न या दोघांनी मिळून देवी पार्वतीची आराधना सुरू केली. या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. असे नमन करून प्रद्युम्न म्हणाला, हे देवी,
शैल सुजाता, जय देवी हैमवती, शंकर, माहेश्वरी, देवी सती, सुरनर, मुनिजन तुमचं गुणगान करतात। तुम्ही शंकराच्या सहचारणी आहात। भक्त तुमचा आशीर्वाद मागतात। हे जगदंबे, जय देवी, नमो नमो नारायणी। तू महारौद्र, महापराक्रमी आहेस। मी ज्या हेतूने हा जन्म घेतला आहे तो हेतू तू पूर्ण कर माते। असुरेश्वरांवर मला विजय प्राप्त करायला मदत कर देवी। माते, तुझा विजय असो। तू शक्ती स्वरूप आहेस। महादेवी, तू दिव्य रूपी आहेस। तू सर्व शक्तिमान आहेस। देवी, मला एक अभेद्य कवच दे ज्याने माझी रक्षा होईल आणि मी माझा दैवी उद्देश पूर्ण करू शकेन। मी तुझा भक्त तुझी परवानगी मागत आहे। या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। जिस हेतु हुआ है जन्म मेरा, उस हेतु को पूर्ण करा दो माँ। हे असुर नाशिनी, आज शंबरासुर पर विजय दिला दो माँ। माँ जय माँ। जय जय हे शक्ति स्वरूपा, महादेवी दिव्य अनूपा। जय जय हे शक्ति स्वरूपा, महादेवी दिव्य अनूपा। भय भंजनी अघक्षायिनी। जय जय हे शैल सुजाता, जय जगदम्बे जगत्राता। जय वंती जय गायिनी, जय देवी नमः नमः नारायणी। सर्वस्वरूपे सर्वेशे, सर्वशक्ति समन्विते। भयभ्यस्त्राहिनो देवी, दुर्गे देवी नमोस्तुते। हे दयामयी, हे कल्याणी, हे मातु भगवती वरदानी। इस रण में बन के अभेद कवच, मेरे अंग संग रहो महारानी। माँ जय माँ। ब्रह्मा हर शिव जी ध्यावे, सुर नर मुनि जन गुण गावे। ब्रह्मा हर शिव जी ध्यावे, सुर नर मुनि जन गुण गावे। मांगे भगति अनुपायनी। जय जय हे शैल सुजाता, जय जगदम्बे जगत्राता। जय वंती जय गायिनी, जय देवी नमः नमः नारायणी। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। मंगलकरणी संकटहरणी प्रगटो, विजय स्वरूपिणी प्रगटो, असुर जयी प्रगटा, पार्वती प्रगटा।
ना